नमस्कार मित्रांनो, मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तयार करण्याचा दृष्टिकोन काय आहे, तर आज आहे 12 डिसेंबर. महाराष्ट्र राज्यातील, भारत देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाचा केंद्रबिंदू, एक महत्त्वाची व्यक्ती आणि शेतकऱ्यांचं आराध्य दैवत असणारी व्यक्ती म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप लक्ष लक्ष शुभेच्छा देतो मित्रांनो. परंतु मुद्दा हा इथे थांबत नाहीये. लक्षात घ्या तुम्ही, की शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राजकारणाची जी टोरी आहे, ते महाराष्ट्र राज्याने बऱ्याच वर्षापासून बघितलेली आहे. ह्या भारत देशानेही त्यांच्या राजकारणाची टोरी, त्यांच्या राजकारणाचे पिक्चर हे बघितलेले आहेत. म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब ही व्यक्ती खूप आगळी वेगळी आहे. हार न मानणारी आहे किंवा त्यांचं जे राजकारण आहे, ते बऱ्याच वर्षापासनं मी सुद्धा अनुभवलेलं आहे, मी सुद्धा बघितलेलं आहे. त्यांचं राजकारण हे संयमाचं राजकारण असतं. परंतु आजकाल जे राजकारण चाललेलं आहे, ते राजकारण ते गढूळ झालेलं आहे, चिघळलेलं आहे आणि पूर्ण गजकरणही झालेलं आहे. त्याचं कारण आणि त्याचं उत्तर असं आहे, की आज महाराष्ट्र राज्यामध्ये ईव्हीएम घोटाळा आहे. तो विषय वेगळाच आहे. जर ईव्हीएम घोटाळा करून जर एखादं सरकार येत असेल, तर मला ते चुकीचं वाटतं. लोकशाहीनं येत नाहीये. कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला नाही निवडून द्यायचं, हा जनतेच्या हिताचा प्रश्न. तो तो जनतेने ठरवायचा असतो. मित्रांनो, मी लहानपणी सुप्रियाताई सुळे यांची मुलाखत बघत होतो. खरं सांगायचं म्हणलं तर ती मुलाखत खूप आगळी-वेगळी होती. लक्षात घ्या तुम्ही, तुम्ही लक्षात घ्या, की ज्यावेळेस ना मीडियावाल्यांनी प्रश्न विचारला, म्हणजे त्या टायमिंगला सोशल मीडिया नव्हता. एक म्हणजे मीडिया एक मुख्य असे महत्त्वाचे चॅनेल होते. तेवढेच चॅनेल होते पूर्वीच्या काळी. दूरदर्शन आणि एखादा दुसरा अजून मोजका चॅनेल असेल. अशा चॅनेलवरती सुप्रियाताई सुळेंची मुलाखत चालू होती. सुप्रियाताई सुळेंना प्रश्न विचारला, की शरद पवार कुठं पूजा, परिपाठ, देव, पूजा, अर्चा वगैरे अशा ठिकाणी दिसत नाहीत. त्यावेळेस ना सुप्रियाताई सुळेंनी काय उत्तर दिलं हे मला माहीत नाही. मी टीव्ही बंद करून गेलो. पण जर तर का शरदचंद्रजी पवार साहेबांकडे एवढे राजकारण करण्याची किंवा एवढे शेतकऱ्यांचं किंवा कामगारांचं किंवा एम-आय-डी-सी प्रकल्प आणण्याची जर क्षमता असेल, तर शरदचंद्रजी पवार साहेबच हे स्वतः आराध्य दैवत आहेत महाराष्ट्राचे. त्यांना कुठल्या देवाकडे जाण्याची काही गरज नाहीये. किंवा मित्रांनो, साताऱ्यामधील जी काही महत्त्वाची सभा असेल, त्या सभेमध्ये ती सभा महाराष्ट्रभर गाजवली. ती पावसातली सभा होती मित्रांनो. विजा चमकत होत्या, पाऊस पडत होता. ती सभा सुद्धा शरदचंद्रजी पवार साहेबांनी सर्व भारतभर गाजवली. आणि राजकारणात काय असे छोटे-मोठे खड्डे त्यांनी भरपूर बघितलेले आहेत. पक्ष पळवायचं वगैरे किंवा नाही पळवायचं किंवा कुणी किती नखरे केले, किती काय-काय केलं, हे सगळं शरदचंद्रजी पवार साहेबांना माहिती आहे. पण त्यांचं जे राजकारण आहे ते संयमाने चालतं, शांतपणे चालतं. त्यांच्या पट्ट्यात आला की मग कार्यक्रम होतच असतो आणि किती आमदार निवडून आले आणि काय केले आणि कुणाला पाडलं आणि हे तर पवार साहेबांना काही कोणी सांगण्याची गरजच नाहीये. ते त्यांना परफेक्ट माहिती आहे. अशा व्यक्तिमत्त्वाला मी मनापासून पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या, माझ्या परिवाराच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सी यू.